गोष्ट साधारण 16व्या शतकातील आहे. गुजरातमध्ये वडनगर या गावातील दोन बहिणी ताना आणि रीरी या दोघी जणी सुद्धा संगीतात अतिशय कुशल होत्या. सांगायचं झालंच तर राग दीपक, मल्हार, भैरव, वसंत ह्या रागांमध्ये त्या अतिशय पारंगत होत्या. ही राग म्हणजे त्यांचा हातखंडाच होता. तर ह्या दोन बहिणींची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अकबर बादशाहच्या दरबारी नवरत्न होते आणि त्या नवरत्नांमध्ये तानसेनजी हे एक होते. तर एकदा काय झालं, अकबर बादशाह म्हणाले की तानसेनजी, आज तुम्ही दीपक राग गा आणि इथे जे काही दिवे आहेत ते प्रज्वलित करून दाखवा. आता तानसेनजींना दीपक राग अगदी उत्तमरित्या येत होता, पण हा राग गायल्यानंतर वातावरणात जी काही उष्णता निर्माण होते, जी काही कंपनी निर्माण होते, यामुळे दिवे जरूर प्रज्वलित होतात, पण त्याबरोबर तो राग जो व्यक्ती गातो आहे त्याच्या अंगात सुद्धा एक ऊर्जा तयार होते आणि ही ऊर्जा त्या व्यक्तीला थोडीशी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे दीपक रागानंतर लगेचच कोणीतरी मल्हार राग गायला हवा. आता तानसेनजींनी जर दीपक राग गायला तर मल्हार राग कोण गाणार? त्यामुळे तानसेनजी म्हणाले की बादशहा, मी काही हा राग गात नाही, कारण मल्हार राग गाणारा आपल्याकडं कुणी नाही. पण अकबर बादशाह म्हणाले, नाही नाही, काही हरकत नाही, तुम्ही गा. आता बादशहाच्या जिद्दीपुढे तानसेनजीचे काय चालणार? त्यामुळे त्यांनी होकार दिला आणि दीपक राग गायला सुरुवात केली. आणि हळूहळू हळूहळू अचानक सगळीकडचे दिवे प्रज्वलित झाले. ते बघून सगळ्यांना खूप आनंद झाला, पण तानसेनजीच्या शरीरात मात्र एक ऊर्जा तयार झाली, ज्यानी त्यांच्या अंगाची लाही लाही होत होती. त्यामुळे आता हे कसं थांबवायचं? मल्हार राग अगदी परफेक्ट कोण गाणार? ह्यासाठी ते सगळीकडे भ्रमंती करत होते. फिरता फिरता ते गुजरातमध्ये जाऊन पोहोचले. तेथे शर्मिष्ठा नदीच्या काठी ते बसले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन बहिणी तिथे पाणी भरायला आल्या. तर एकीने पाणी भरले, पण दुसरीने ते भरलेले पाणी ओतून दिले. रीरी म्हणाली, अगं ताना, कशाला पाणी ओतते आहेस? तर त्यावर ताना म्हणाली की जोपर्यंत हे पाणी मी ओततानाचा जो आवाज आहे तो मल्हार राग छेडत नाही, तोपर्यंत मी हे पाणी ओतणार आणि भरणार. हे सगळं तानसेनजी बघत होते. त्यांना मोठं कुतूहल वाटलं की ज्यांना पाणी ओततानाच्या आवाजात सुद्धा मल्हार हवा आहे, म्हणजे त्यांना नक्कीच हा राग अगदी परफेक्ट येत असेल. मग त्यानंतर तानसेनजी ह्या दोन बहिणींकडे गेले आणि त्यांना रिक्वेस्ट केली, झालेला सगळा प्रसंग सांगितला आणि म्हणाले, तुम्ही कृपा करून माझ्यासाठी मल्हार राग गा, म्हणजे माझ्या तनामनात जी काही ही अग्नी निर्माण झाली आहे, दाह निर्माण झालाय, तो शांत होईल. ताना आणि रीरी त्यांनी आपल्या वडिलांची सहमती घेतली आणि हळूहळू त्यांनी राग मल्हार गायला सुरुवात केली. बघता बघता सगळं वातावरण अगदी थंड झालं आणि अगदी हळूहळू पावसाला सुरुवात झाली. जसं पावसाला सुरुवात झाली तसंच तानसेनजींच्या अंगामध्ये जी काही लाही लाही होती ती सुद्धा शांत झाली. ते शांत झाले. त्या दोघींचे, त्यांच्या वडिलांचे त्यांनी आभार मानले आणि परत ते दिल्लीकडे रवाना झाले. आता गेल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हे इतके अस्वस्थ होते आणि मग आता बरे होऊन कसे परत आले? बादशहाने विचारले, काय उपाययोजना केली? पण ताना आणि रीरी ह्यांनी आमच्याबद्दल कुणालाही सांगू नका असे वचन घेतले होते. त्यामुळे तानसेनजी
त्यांचं नाव सांगू शकत नव्हते. पण अखेरीस बादशहाने मृत्यूदंडाची भीती दाखवली. आणि काय करणार मग? तानसेनजींना सगळी खरी खरी हकीकत सांगावी लागली आणि तानारीरीबद्दल सुद्धा सांगावे लागले. आता हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर बादशहा म्हणाले, अरे वा, इतक्या दोघी जर त्या छान असतील, इतका जर त्यांचा हातखंडा असेल मल्हार रागात, तर आपण नक्कीच त्यांना योग्य तो सन्मान द्यायला हवा. म्हणून त्यांनी आपल्या सेनापतीला, सैन्याला त्या दोघींकडे पाठवले. झालं असं की पूर्वीच्या काळी असं कुठेही जाऊन आपली कला सादर करण्याची पद्धत नव्हती. त्या दोघींना असं वाटत होतं की आम्ही फक्त आमच्या देवापुढे मंदिरातच ही कला सादर करू. त्यामुळे त्यांनी नकार दिला. पण सेनापती काही ऐकायला तयार नाही. तो हट्टाला पेटला, नाही नाही, तुम्हाला यावंच लागेल दरबारात. शेवटी ताना आणि रीरी या दोघींनीही आत्मचिंतन केलं, पण त्यांना दिल्लीला जाणं काही योग्य वाटत नव्हतं. आणि म्हणून तिथे असणाऱ्या जवळच्याच एका विहिरीमध्ये उडी मारून त्यांनी जीव दिला. ही घटना ऐकल्यानंतर तानसेनजींना खूप वाईट वाटलं. रादर सगळ्यांनाच खूप वाईट वाटलं. तर अशा ह्या ताना आणि रीरी. आपल्या सगळ्यांना तानसेनजींबद्दल माहिती आहे, पण तानसेनजींना मदत करणाऱ्या ह्या ताना आणि रीरी यांची गोष्ट खूप कमी जणांना माहिती आहे. अजूनही वडनगरमध्ये या दोघींना देवीसारखं पूजलं जातं. त्यांचं मंदिरही तेथे आहे. ही गोष्ट कशी वाटली नक्की सांगा. नवीन भागात नवीन विषयासह परत भेटूयात. तोपर्यंत स्टे ट्यून अँड फॉलो कॅज्युअल गप्पा विथ नेहा.